खेळाडू कक्षामध्ये प्लेयर व्यतिरिक्त कोणी बसायचं नाही. नक्कीच जे बॅटिंग करणारे संघ आहेत त्यांची जबाबदारी असणार आहे. खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणी बसायचं नाही, अन्यथा आपल्या संघाला पेनल्टी दिली जाईल. देवेश रॉयल विपक्ष मोर्या किंग या दोन संघामधील सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय न भूतो न भविष्यातील घोलगाव प्रीमियर लीग 20-25चं हे आयोजन. घोलगाव गावची जत्रा, घोलगाव गावचा कुंभमेळा, घोलगाव गावचा नक्कीच क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. घोलगाव प्रीमियर लीग क्रिकेट का जादू सर्च करके बोलेगा अख्खा घोलगाव खेळेगा आणि अख्खा घोलगाव कालपासून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय मिसफील्ड, चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा बार, नशिबाचा चौकार. हा बाईटचा चौकार आपण बघतोय. अवांतर धावेने अकाउंट ओपन होतोय देवेश रॉयल या संघाचा. इथे मात्र हळूवार चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. नवनाथ आपण बघतोय स्ट्रायकर बॅटर निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आपल्याकडे 4 धावा. इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जातो 1-2 का 4 मिडविकेट रिझन मधून चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होते. आपल्याकडे 8. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना देवेश रॉयल संघ आपण पाहतोय. घोलगाव प्रीमियर लीग 20-25चा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील 6वा सामना आपण पाहतोय देवेश रॉयल विपक्ष मोर्या किंग या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गाचा निर्दोष पहिले षटकात आलतोय. निर्दोष बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. तर निर्दोषाचा सामना पुन्हा एकदा करेल फलंदाज नवनाथ. इथे कव्हरेजर मध्ये मिसफील्ड पाहायला मिळते आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार, स्लॉपी वर्क 1-2 का 4 चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या दुही रंगामध्ये 12. मिसफील्ड पाहायला मिळते. आपण पाहतोय मोर्या किंग संघाकडून चुका केल्या जात आहेत आणि क्रिकेटमध्ये तसंही चुकीला माफी नाही. जो चुकला तो हुकला. इथे मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त मैदानामध्ये पाहायला मिळते. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होते. संघाची धावसंख्या 13. पहिले षटक मार्गस्थ आहे. निर्दोष पहिले षटकात चालतोय. निर्दोषाचा कुठलाही दोष नाही. क्षेत्ररक्षणाची साथ निर्दोषाला मिळत नाही. इथे मात्र चांगला फाटका, तेवढं चांगले क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कोरिजन मध्ये पाहायला मिळत आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते आणि सिंगल या षटकाची समाप्ती देखील होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर देवेश रॉयल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 14 धावा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर, स्क्वेअर लेगचे पंच राहुल पाटील सर पाहायला मिळतात आणि तिसरे पंच दिनेश भांबरे सर सध्या HS ताव मारताना जेवणावर. आणि आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील देखील इथे मात्र आपण पाहतोय जेवणाचा मनमुराद आनंद लुटताना. वेळी संदर्भात पहिली वॉर्निंग पंच संदीप पाटील सरांकडून दिली जाते. अतिशय खराब चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आव्हान त्याचा नो बॉलच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. यश बॉलिंग ट्रॅकवर. इथं मात्र
धावसंख्या 15 आपण बघूया स्थिर आहे. देवेश रॉयल संघ प्रथम फलंदाजी करताना यश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे बॅकवर्ड जाऊन ना चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. निघून जाते सीमा पार चौकार. राज याच्या बॅट मधून वा ताज नाही वा राज बोलूया. अतिशय सुरेख फटका राज याच्या बॅट मधून आज पाहायला मिळतोय. चौकाने स्वतःचा अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या 4 ने 19. दुसरं षटक मार्गस्थ यश बॉलिंग ट्रॅकवर. पंचाचा नो बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 24-24. इथे समोर केलेल्या 20 मध्ये चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या सिंगल वाढून होते आपल्याकडे 25 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सामना आपण पाहणार आहोत सीताराम स्पोर्ट्स विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ एका टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. फलंदाज बाद होताना आपण बघतोय दुसरा हादरा देवेश रॉयल या संघाला. नेक्स्ट मॅच सीताराम स्पोर्ट्स संघ पूर्णपणे सज्ज होताना आपण बघतोय. तुषार पाटील या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 26-26. लास्ट फॉर द 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय देवेश रॉयल विपक्ष मोर्या किंग या दोन संघामध्ये. इथे अगदी आमच्या समालोचन कक्षाला हिट करताना हा फटका. फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतोय विशाल पाटील साहेबांचं हे कटआउट त्यांच्या माध्यमातून सर्व सन्मान चिन्ह आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. वाघेलगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत विशाल पाटील साहेब. आणि नक्कीच त्यांचं कटआउट आपल्या स्क्रीनवर दाखवलं जाते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण आकर्षक सन्मान चिन्ह पाहतोय. ती सर्व सन्मान चिन्ह त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. तर मित्रांनो आपण बोलू या स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये या खास उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते या माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेबांच्या त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन संजय थलेजी आणि अनिलजी थले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं. कॅमेरामॅन आपण थँक्यू बेंजो थँक्यू. या आपण पाहू शकता सुरेंद्र गुळवी साहेबांचा सन्मान केला जातो. माजी नगरसेवक मनपा भिवंडी बहादूरगावचे सुपुत्र आहेत. एक लोबस व्यक्तिमत्व आपण बघतोय. क्रिकेटची प्रचंड आवड नक्कीच आणि तेही आवड त्यांना इथे नक्कीच घेऊन आलेले. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल त्यांचं घोळगाव ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. तिसरं षटक घेऊन आलं गोलंदाज भावेश. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 27-27. सॉरी माफ करा 31-31. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. न्यू बॅटर राहुल. इथे मात्र गॅप मधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गॅप शोधू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या सिंगल वाढते 32 धावा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल सीताराम स्पोर्ट्स विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी या 3 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक मिडविकेट रिजन मध्ये.
ओव्हरची समाप्ती 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटके समाप्तीनंतर देवेश रॉयल संघाची धावसंख्या धावपलीकर 33 धावा 11च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा जोडलेल्या आहेत देवेश रॉयल या संघाने. या स्पर्धेसाठी आम्हाला मित्रांनो बहुमूल्य सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. आपण संपूर्ण मंडप डेकोरेशन पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले संजय या अनंत मडवी साहेबांनी, ज्यांच्या वडिलांच्या नावाने स्वर्गीय अनंत भिवा मडवी स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सोनू दिलीप थले साहेबांकडून 25,000 रुपयाचा आम्हाला आर्थिक सहकार्य लाभले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये विशुभाऊ म्हात्रे साहेबांकडून तब्बल 50,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये लैलास तुकाराम पाटील साहेबांनी 25,000 रुपयांचा आर्थिक सहकार्य आम्हाला केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये संजय तुकाराम माली साहेबांकडून 25,000 रुपयाचा आम्हाला आर्थिक सहकार्य लाभले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर वाघवेल गावचे समाजसेवक उद्योगपती विशाल सदाशिव पाटील साहेबांकडून सर्व सन्मानचिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण टॉस बॉक्स पाहतोय, तो टॉस बॉक्स आम्हाला दीपकजी थले आणि प्रेमजी थले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. खेळाडू कक्ष आम्हाला स्पॉन्सर केले गेले तेजेश मनीष थले साहेबांना, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये श्रीराम गोरंगनाथ पाटील साहेबांकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि संतोष शुक्रिया मात्रे साहेबांकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये सामनावीर पारितोषिक आपण पाहतोय ट्रॉफी जे आम्हाला सागर राधेश्याम मात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला सुविधा स्पॉन्सर केलेले अभिषेक राजाराम थले यांच्याकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भावेश अप्पा भोईर साहेबांकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, अनिल सुक्रिया थले साहेबांकडून गिफ्ट वाउचर, त्यानंतर अक्षय दिलीप पाटील साहेबांकडून 2 कूलर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये रवींद्र कृष्णा गुलवी साहेबांकडून 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, विकास बालाराम जोशी, अल्पेश गुरुनाथ पाटील आणि विलास बालाराम मात्रे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आम्हाला पुरवली गेली आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर केतन आणि राजन मदन थले साहेबांकडून पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर टॉस विन संघटनेला थंड पे आपण बघतोय कोल्ड्रिंक्स जे आम्हाला रवींद्र तुकाराम मडवी, आकाश पाटील आणि नवनाथ पाटील यांच्याकडून पोहोचतो, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर देवानी अनंत भोईर डॉक्टर यांच्या माध्यमातून गिफ्ट वाउचर आम्हाला स्पॉन्सर केलं मेहनत मॅचच्या स्वरूपात, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. राजू मडवी साहेबांकडून आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर स्वर्गीय शंकर नाईक यांच्या स्मरणार्थ सौरभ नाईक यांच्याकडून समालोचन कक्ष आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ऋषी पाटील आणि सुमित पाटील यांच्याकडून फायर शो आम्हाला स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर स्वर्गीय कुसुम हनुमान थले यांच्या स्मरणार्थ संजय हनुमान थले यांच्याकडून 2 सायकल आम्हाला स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. अनिल पाटील यांच्याकडून 1 सायकल, हनुमान पाटील साहेबांकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, गोपीनाथ पाटील साहेबांकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि गोपी मित्र मंडळ यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तर बोलू आपण टॉसकडे. तत्पूर्वी धावसंख्या आपल्यापर्यंत पोहोचवतोय. देवेश रॉयल संघाची धावसंख्या 36 आणि 37 धावांचं आव्हान मोऱ्या किंग संघासमोर उभा केलेलं आहे. आपल्यामध्ये माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेबांचं आगमन झालेलं आणि त्यांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ असते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. दीपक थले आणि प्रेम थले साहेबांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केला गेलेला आहे. हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. सीताराम स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉससाठी या माजी नगरसेवक मनपा भिवंडी सुरेंद्र गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वेलकम सुरेंद्र गुलवी साहेब. त्यांच्या समेत अरुण सीताराम पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय. तप्प्याच्या 11 जो संघ आपण सिटी क्रिकेटमध्ये पाहतोय त्या संघाचे ऑनर आहेत. तर टॉस केला जातोय. छापा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. तर एक्सिट टायगर संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सुरुवात व्हायची आहे. एक्सिट टायगर संघाने टॉस आपण जिंकलेला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग घेतली आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा.
स्विंग अँड मिस आव्हान ठेवलेलं आहे ते 37 धावांचं आणि 37 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लैलास आणि विश्वास ही चांगली जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी करताना गोलंदाज राजू इथे समोर केलेल्या 20 मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझनमध्ये पाहायला मिळते. एक धाव फलंदाज लैलास पूर्ण करतोय. एका धावने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. देवेश रॉयल विपक्ष मोर्या किंग या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. राजू पहिले षटक चालतोय. तर राजू याचा सामना करेल यावेळी फलंदाजाचा विश्वास. इथे 20 मध्ये फटकेलेला लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू फेल केला जातोय. तो पण ते एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक आपलं अकाउंट ओपन केलं आहे. संघाची धाव संख्या 2. 37 टार्गेटचा पाठलाग करताना मोर्या किंग हा संघ. इथे कार्पेटचे सहारे हा चेंडू टोलला मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावाने धावफलक घालता ठेवलेल्या मोर्या किंग या संघाने. संघाची धावसंख्या 3. येस ऑनफिल्ड पंचाने इथे मात्र पट्टीचा नो चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. फेअर डिलिव्हरी पंचाचा निर्णय घ्या. फक्त ही सिंगल रन्स आणि या संघाची धावसंख्या 3 आपण पाहतोय. राजू बॉलिंग ट्रॅकवर रॅटम उर्दुष्टम गोलंदाजी करताना एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. पुन्हा एकदा एक सिंगल रन्स धावसंख्या 4. संत आणि शांत क्रिकेट या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 37 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर मोर्या किंग संघाच्या सलामीच्या माध्यमातून केलं जात आहे. सिंगलवर भर दिला जातो या षटकामध्ये. पुन्हा एकदा फक्त सिंगल रन्स सिंगलपेक्षा अधिक नाही. वॉट बॉलिंग राजू यांनी या पहिल्या षटकामध्ये चांगली बाजू सांभाळलेली आपल्या संघाची. कारण राजू यांनी आपण पाहतोय की मोठे फटके खेळण्याचं स्वतंत्र फलंदाजांना दिलेलं आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर मोर्या किंग संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती बिनबाद 5 धावा. इथून 32 धावांची अजूनही आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आपण पाहतोय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जात आहे. किरण थले आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम यांची अपार मेहनत सलग दुसऱ्या वर्षी देखील पाहायला मिळते. पहिली वॉर्निंग पंचांकडून वेले संदर्भात दिली जाते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला रुद्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र बॅकफोर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लैलाशाचा आपण पाहतोय संघाची धावसंख्या 6. बॉडी बिल्डर महेश सध्या आमच्या ठीक समजून कक्षासमोर क्षेत्ररक्षण करताना इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न आणि फायनल रिझन मध्ये डीपला चेंडू अखेर अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. बॅट कट पंच दर्शवतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या 7. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आपण सामना बघतोय देवेश रॉयल विपक्ष मोर्या किंग या दोन संघामध्ये. कुठल्या प्रकारचे धाव नाही. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कंट्रोल आल्याने टिचून गोलंदाजी केली जाते. ज्याप्रमाणे या राजूने या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती आणि त्या तशीच गोलंदाजी करताना रुद्र देखील पाहायला मिळतोय. रुद्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू देखील निर्धाव
बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव होताना गोलंदाज रोहित आपण पाहतोय या धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 7. सध्या धावसंख्या थंडावलेली आहे, रोडावलेली आहे, थांबलेली आहे, मंदावलेली आहे. क्लीन बॉल अराउंड लेग इथे आपण पाहतोय या फलंदाज बाद होताना. पहिला फलंदाज बाद होतोय या लैलास हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना संघाची धावसंख्या स्थिर धाव आपल्याकडे 7 धावा आव्हान येते या 37 धावांचा इथून 30 धावांची अजून आवश्यकता आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय या यश आपल्या संघाला यश मिळून देईल का पाहावं लागेल. रुद्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनावीर फलंदाज यश यावेळी बेस मध्ये फटका केलेल्या डीप मिड ऑन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. यश एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. मोऱ्या किंग संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. 2 षटके समाप्ती. मोऱ्या किंग संघाची धावसंख्या 1 बाद 8. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज राज ज्याने आज चौकाराने अतिशय सुरेख अकाउंट ओपन केलं होतं. इथे मात्र पंचाचा 9 बॉलचा इशारा. येस आपण पाहतोय एका बाजूला 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. पाच क्षेत्ररक्षक एका बाजूला तैनात केले गेले होते आणि परिणाम स्वरूप पंचाने ते या 9 चेंडू घोषित केलेले आहे. संघाची धावसंख्या 9. आपण सामना पाहतोय मोर्या किंग विपक्ष देवेश रॉयल या 2 संघामध्ये. फक्त एकच धाव असेल. धावसंख्या 9 धावपलकर पाहायला मिळते. या फील्ड मध्ये परिवर्तन केले जाते मात्र जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. राज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. भावेशजी हरड यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम भावेश हरड. एक अतिशय उत्कृष्ट फिरकी गोलंदाज. अंसिका स्पोर्ट्स पोगाव संघ ज्यावेळी या भन्नाट फॉर्म मध्ये होता त्या संघाकडून भावेश हरड हा फिरकी गोलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळत होता. एक आगली वेगळी शैली असणारा गोलंदाज भावेश हरड. वेलकम. कबड्डीपटू सुरेंद्र भोईर यांचं देखील इथे आगमन झाल्याने त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र थर्मॅ रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 18. इथे फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळते. कॉकर रिजन मध्ये सॉरी या डीप एक्सागो रिजन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 19. 37 लक्षाचा पाठलाग मोर्या किंग संघ करतोय. फील्ड मध्ये वारंवार बदल केला जातोय. इथे मात्र 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. इथे क्लीन बॉल आणि जल्लोष आपण पाहतोय या राज पाटील याचा. वहा ताज नाही वहा राज बोलिये. हा विकेट प्राप्त केल्यानंतर पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त सामना अजूनही संपला नाही हे दाखवून देताना आपण बघतोय राज पाटील. राजचं आज प्रदर्शन चांगलं पाहायला मिळतंय. 2 चौकार खरं तर खर्च केले होते आणि त्यानंतर वापसी करताना विकेट प्राप्त करताना न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश येतोय. संघाची धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती 19.
इथे मात्र चेंडू गोळीच्या वेगाने निघून जातोय या सीमापार चौकार. उद्याचं शेड्यूल देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार. उद्या ठीक 6 वाजता आमचं शेड्यूल सुरू होईल. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते धावफलकावर 24 धावा. 3 षटकाची समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर मोर्या किंग संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 24. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी मोर्या किंग या संघाला. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे अगदी बुंद्यात चेंडू हाताळला जातोय आणि पंचांचा इशारा. फलंदाज बाद 5च्या रूपाने क्लीन बॉल. एक हिट विकेट झालेला आहे. न्यू बॅटर अक्षय पाटील आता मात्र फलंदाजासाठी सज्ज होतोय. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना इथे जवळजवळ वाईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. नक्कीच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण पंच निर्णय देत आहेत की ही धाव आहे. हे क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 1 धाव नक्कीच आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून दिले गेले आहे. इक्वेशन पुन्हा एकदा बदलत आहे. 4 चेंडू शेष आहेत आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये इथून 12 धावांची आवश्यकता आहे. 4-12चं समीकरण. आपण सामना बदलूया देवेश रॉयल विपक्ष मोर्या किंग या 2 संघामध्ये. गोलंदाज नवनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. जास्त वेळ घेतला जातोय आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. पंच देखील वॉर्न करत आहेत. दुसरी वॉर्निंग ही पंचांकडून दिली जाते. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदीप पाटील सर, स्कोलिकचे पंच राहुल पाटील सर आणि तिसरे पंच दिनेश भांबरे सर. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरेज मध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. डायनिंग निशाणा साधला गेलेला आहे असं वाटतंय. काय घडलंय पाहावं लागेल. आणि ऑनफिल्ड पंचांनी आता मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे आणि या प्रकारे आता मात्र हृदय धडकत असणार आहे या फलंदाजाचं. रेड सिग्नल. फलंदाजा जावं लागेल स्वर्गीय मनीष आत्माराम थले खेळाडू कक्षाकडे. आता मात्र इक्वेशन 3 चेंडू 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 3-11चं समीकरण. हो अतिशय सुरेख चेंडू. कटरचा वापर आपण बदल. 1 कटर चेंडू. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. इथे सरळ गोदीमध्ये आपण बघतो झोलीमध्ये हा जेल आणि फलंदाज फेल.
नवनाथ आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर मिशन इज इम्पॉसिबल आणि हा सामना जिंकलेला आहे या इथे या देवेश रॉयल या संघाने. तर मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया. मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. मॅन ऑफ द मॅच ठरलाय या सामन्यामध्ये सामनावीर नवनाथ ज्याने या फलंदाजी करताना 10 धावांचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करताना 2 विकेट 2 धाव खर्च करून चटकळले होते. अतिशय सुरेख प्रदर्शन बॅक टू बॅक या 2 सामन्यामध्ये आदेश अल्लख निरंजन नवनाथ ठरलाय या सामन्याचा सामनावीर. दोस्तों ये दुनिया गोल है और गोल प्रेमी